हाय गाईज, आज आपण बघणार आहोत फ्रॅक्शनचं कन्वर्ट टू पर्सेंटेज मध्ये करायचं कसं. ठीक आहे, म्हणजे फ्रॅक्शन जर दिलेलं असेल तर त्याला आपल्याला पर्सेंटेज मध्ये कसं रूपांतर करायचंय तर आज आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर जर पर्सेंटेज दिला असेल आणि ते आपल्याला फ्रॅक्शन मध्ये वापस घेऊन जायचंय तर ते कसं कन्व्हर्जेशन आहे, म्हणजे कसं रूपांतर त्याचं होणार आहे ते आज आपण इथं पाहूया. तर बघा, आपल्याला कुठलं पण एक फ्रॅक्शन घ्या. चला 1/2 घेतलं आपण. ठीक आहे काय, आता सगळ्यांना माहित आहे की 1/2 जे आहे हे किती 0.5% असतं किंवा 50% असतं, हे तर सगळ्यांना माहित आहे. पण ह्याचं कन्वर्ट कसं करायचंय आपल्याला पर्सेंटेज मध्ये, तर काहीच करायचं नाहीये बघा. सिंपल आपल्याला मल्टिप्लाय बाय 100 करायचं आहे. लक्ष देऊन ऐका, मल्टिप्लाय बाय 100 काय करायचं आहे, कारण आपल्याला ते पर्सेंटेज मध्ये चेक करायचं. म्हणजे कुठली पण पर्सेंटेज आपल्याला माहिती आहे, कुठली पण अमाऊंट जर पर्सेंटेज मध्ये असेल तर ती अमाऊंट 100% असते. म्हणून आपल्याला फ्रॅक्शनचं कन्वर्ट पर्सेंटेज मध्ये जर करायचं असेल तर आपल्याला त्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 100 करावं लागेल. तर इथं बघा 2×5 = 10, म्हणजे हे किती झालं आपलं 50% झालं. ठीक आहे, आता मला सांगा, जर ह्याच 50%ला आपण डबल फ्रॅक्शन मध्ये घेत असतो, जर आपल्याला ह्याच 50%ला फ्रॅक्शन मध्ये बदलायचं असेल तर बघा काय येणार आपला आन्सर. तर आता हे 50% आहे. ठीक आहे, आपल्याला ह्याला काय करायचं, फ्रॅक्शन मध्ये चेंज करायचं आहे. तर बघा, कधी पण जर पर्सेंटेजचं फ्रॅक्शन मध्ये, म्हणजे मी काय म्हणतो ती लक्ष देऊन ऐका, पर्सेंटेजचं जर आपल्याला फ्रॅक्शन मध्ये बदलायचं असेल तर डिवायडेड बाय 100 करायचं. का, कारण पर्सेंटेज किती असतं, 100% असतं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला फ्रॅक्शन मध्ये दोघांमध्ये फरक जाणून घ्या, तुम्हाला सांगतो. पण याचं उत्तर बघा पहिले, हे किती होणार, 50×1 50, 50×2 100. ठीक आहे, हे झालं आपलं फ्रॅक्शन मध्ये. तर जाणून घ्या ह्याची ट्रिक कशी आहे. म्हणजे ट्रिक तर ह्याच्यामध्ये काहीच नाही हो, पण कसं काय करायचंय, 100 कधी गुणायचंय आणि 100 कधी भाग घालायचा ते लक्ष देऊ नका. आता मला सांगा, जर फ्रॅक्शन असेल आपल्याला, जर फ्रॅक्शनचं कन्वर्ट, ठीक आहे, आता आपण इथे लिहूया, फ्रॅक्शनचं कन्वर्ट जर आपल्याला पर्सेंटेज मध्ये करायचं असेल, फ्रॅक्शनचं कन्वर्ट जर पर्सेंटेज मध्ये करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 100 करायचं फ्रॅक्शन सोबत. म्हणजे इथं आपण काय केलं, मल्टिप्लाय बाय 100 केलेलं आहे. आणि जर आपल्याला पर्सेंटेज दिला असेल, पर्सेंटेज देऊन जर विचारलं असेल फ्रॅक्शन